नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे बीटाचे बॉल्स. हे बीटाचे बॉल्स शरीरासाठी अत्यंत पौष्टिक आहे, त्यामुळे हे रेसिपी एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. जर मुलांना बीट आवडत नसेल तर अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ आपण मुलांना बनवून देऊ शकतो. हे बीटाचे बॉल्स बनवायला खूप सोपे आहेत, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. बीटाचे बॉल्स बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला बीट घ्यायचं आहे. बीटाचा मागचा पुढचा भाग कट करून त्याचे साल काढून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने बीटाचे पूर्णपणे साल काढून घेतलेले आहेत. आता साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे चाकूने बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे आहेत, तुकडे करायचे आहेत. तयार करून घेतलेले तुकडेसुद्धा आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे. हे बारीक अशी पेस्ट तयार करत असताना थोडंसं पाणी टाकूनच करायचे आहे. त्यानंतर इथे पातेले घेतलेले आहे. पातेल्यावरती चाळणी घेऊन तयार करून घेतलेली पेस्ट आता आपण चाळणीवरती टाकलेली आहे. इथे तुम्ही छोट्या आकाराची सुद्धा चाळणी वापरू शकता. तयार करून घेतलेली पेस्ट आता चाळणीमध्ये पाणी टाकून गाळून घेतलेली आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. हे आपल्याला जे ज्यूसचं पाणी आहे ते आपल्याला मोजूनच घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाट्या इतकं मोजून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. तर इथे मी 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे. हा रवा चाळणीने चाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला छान असं हे गुठळी होणार नाही, त्यासाठी आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर पीठसुद्धा छान शिजलेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर थोडंसं हाताला तेल लावून एकदम सॉफ्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घेतल्यानंतर त्याचे गोळे तयार करायचे आहेत. तर इथे जसे गुलाबजामुनचे गोळे बनवतात तशा पद्धतीने हे सर्व बीटाचे गोळे बनवायचे आहेत. एकदम छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता हे गोळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यावरती चाळणी ठेवलेली आहे. अगदी 5 मिनिटासाठी हे गोळे उकडून घ्यायचे आहेत. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल टाकून 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडली की 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, खमंग अशी फोडणी तयार करायची आहे. इथे थोडेसे तीळ मी जास्तीचे वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने मस्त असं बॉल्स आपले तयार झालेले आहेत. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी नाश्ता तयार झालेला आहे. जर हा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.